अकोला महानगरपालिकेच्या सभागृहाला देण्यात आलेल्या हजरत टिपू सुलतान या नावावरून शहरात मोठा नवा वाद निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आक्रमक झालाय। संबंधित नावाचे बॅनर तात्काळ हटवावेत अशी मागणी करण्यात आली। तर शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदवलाय। यावेळी मनपा उपायुक्तांनी 8 दिवसांचा अवधी मागत या विषयावर चर्चा करून निर्णय कळवू असं आश्वासन दिले आणि 8 दिवसात समाधानकारक निर्णय न झाल्यास शिवसेना स्टाईलने बॅनर हटवू असा इशारा शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी दिलाय। त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। ठिय्या आंदोलनाचं एकच कारण होतं की 10 दिवस अगोदर आम्ही आयुक्त साहेबांना इथे येऊन भेटलो, कारण की मागे जे टिपूचा बोर्ड लागलेला आहे तो नाराधामा आहे। आणि काल आमच्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी सभागृहामध्ये तिथे वक्तव्य त्यांनी केलं की आणि ती इतिहासच आहे तो की 75,000 हिंदूचा कत्ल करणारा तो टिपू आहे, 30,000 गायीचा कत्ल करणारा तो टिपू आहे। मग असा माणसाचा इथे बोर्ड जे लागलेला आहे त्याला आमचा विरोध अगोदर पण होता, आज पण आहे। त्यासाठी आम्ही 10 दिवस अगोदर आयुक्ताला पत्र दिलं होतं की त्याच्यावर तुम्ही ते बोर्ड काढा आणि तिथे नवीन नाव द्या, छत्रपती संभाजी महाराज नाव द्या किंवा APJ अब्दुल कलाम नाव द्या, जे आपल्या देशाचे जे प्रतीक आहेत। तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही त्यावर काही ना काही कारवाई करतो आणि योगायोग काल ते राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी यावर वक्तव्य केलेलं आहे। त्यासाठी आज आम्ही इथे आयुक्त साहेबांना भेटायला आलो की साहेब आम्ही तुम्हाला जे पत्र दिलं त्याचं काय झालं कारवाईचा। तर आयुक्त नसल्यामुळे आम्ही तिथे ठिय्या आंदोलन दिलं। उपायुक्त साहेब आले आम्हाला, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केली। आम्ही त्यांना तेच सांगितलं की साहेब ते नियमाप्रमाणे आम्हाला शहराचं वातावरण खराब करायचं नाही आहे। नियमाप्रमाणे या राज्याचा मुख्यमंत्रीचा वारंवार त्यावर टिप्पणी आहे, तर तो बोर्ड इथे नाही पाहिजे असं आमची मागणी आहे। त्यांनी आम्हाला 8 दिवसाचं सांगितलं की आम्हाला 8 दिवस वेळ द्या, 8 दिवसात आम्ही काय कारवाई करतो तुम्हाला लिखित स्वरूपात देतो असं त्यांचं म्हणणं होतं। त्यासाठी आज आम्ही हे आंदोलन थांबवलं। आज नाही तर आम्ही हे बोर्ड काढणार होतो। आम्ही त्यांना हे सांगितलं की तुम्ही सांगा, तुम्ही कारवाई करत नसणार तर आम्ही ते बोर्ड काढतो, जे आमच्यावर कारवाई होणार तर आम्ही पाहू पुढे, कारण की तो इथे बोर्ड नाही पाहिजे। तुम्ही बोर्ड लावा ना, बाकी जे लोक आहेत त्यांचे बोर्ड लावा, तो बोर्ड आम्हाला इथे नाही पाहिजे, आमची मागणी आहे। त्यांनी 8 दिवस सांगितलेलं आहे। आम्ही यांनी नाही केलं नियमाप्रमाणे तर आम्ही या शहरामध्ये याबद्दल साक्षर मोहीम आणि सर्व करून तरी त्यांनी कारवाई नाही केली तर आमच्या पद्धतीने ते आम्ही बोर्ड काढणार आहे। हिमायतनगर इथं श्री परमेश्वर मंदिर यात्रेनिमित्त आयोजित पारंपरिक बैलगाडा शर्यत अर्थात शंकरपट स्पर्धेला हजारो प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। 27 फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच मैदानावर गर्दी उसळली होती। बैलांचा वेग, ताकद आणि समन्वयाचा थरार अनुभवण्यासाठी ग्रामस्थांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रत्येक फेरीत निर्माण झालेल्या रोमांचक वातावरणामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली। ग्रामीण परंपरेचा वारसा जपत शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांची उत्कृष्ट तयारी सादर केली। मंदिर समिती, शंकरपट स्पर्धा समिती आणि स्वयंसेवकांच्या परिश्रमामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। महिन्यापासून शंकरपटाची तयारी चालू होती आणि या तयारीला सर्व मंडळीचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। गावातली मंडळी तर आहेच आणि आमची विश्वस्त मंडळी आणि इतर मंडळी एवढंच नाही तर बाहेर पोलीस मित्र एवढंच नाही तर बाहेरून आमचे जे शंकरपटा घड्याळ मास्तर लोक आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला जसं याचं स्वरूप मोठं कसं करता येईल याच्यासाठी खूप मोठ्या पद्धतीनं जवळपास आपल्या इथलं आता जे शंकरपट आहे ते म्हणजे हिवरा संगमचा शंकरपट म्हणजे विदर्भ केसरी म्हणून मानला जात होता। तर तो विदर्भ केसरी शंकरपटाची आपल्या या शंकरपटाची तुलना त्याच्यापेक्षा मोठी झाली, कारण हे आम्हाला घड्याळ मास्तरांकडून सगळ्या कळालं की हिमायतनगरचा आज विदर्भ केसरीपेक्षा मोठा झाला आणि पुढच्या वेळेस मराठवाडा केसरी शंकरपट खेळण्यात आमचं मानस आहे। आपल्या सगळ्यांची साथ आम्हाला लागणार आहे। सर्व मंडळी सहकार्य आणि शंकरपटाची शोभा वाढवावी आणि सर्व जनतेचे मनापासून यांचं सुद्धा अभिनंदन स्वागत आहे। आम्हाला सुद्धा गुरुकुलमानं त्यांनी घडवलेलं आहे। त्यांच्या घाटंजी इथं RTE अंतर्गत 25% प्रवेशासाठी लागू जाचक अटींच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी घाटंजीतर्फे शाळेजवळ पाल ठोकून प्रतिकात्मक मुक्काम पोस्ट शाळा आंदोलन करण्यात आले। 1 किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द करून किमान 5 किलोमीटर वाढवावी, अपवादात्मक प्रकरणात 10 किलोमीटर सवलत द्यावी, भाडे करार नोंदणीची सक्ती शिथिल करावी आणि तांत्रिक कारणांमुळे अडकलेल्या अर्जांना मुदतवाढ द्यावी अशा मागण्या करण्यात आल्यात।
तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात पालक आणि विद्यार्थी सहभागी झाले। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। आहे की गेल्या 13 फेब्रुवारीला 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने एक नवीन GR काढला आणि त्यांनी सांगितलं की विना अनुदानित ज्या शाळा आहेत, ज्या शाळेला शासनाचं अनुदान नसते, अशा शाळांमध्ये आपल्या भागातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास दुर्बल असलेल्या वंचित घटकातील जे युवक आपले हे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना त्या संस्थेमध्ये 25% कोटा हा शासनाकडून दिला जातो। आज या ठिकाणी ही जी संस्था आहे, या संस्थेच्या बाजूला हे आंदोलन उभारण्याचं एकच कारण आहे की शासनाने सांगितलं की 1 किलोमीटरच्या आत विद्यार्थ्याचं घर असलं पाहिजे। हे एक मुख्य अट त्या ठिकाणी टाकलेली आहे। परंतु मला सांगा, या शाळेच्या आजूबाजूला 1 किलोमीटरवरती एकही घर आज वास्तव्यास नाही आहे आणि म्हणून याचा विरोध करण्यासाठी या पालकवर्गांना घेऊन आम्ही या ठिकाणी छोटीशी जी झोपडी उभारली आहे। म्हणजे आम्हाला सांगायचं एवढंच आहे की जर शाळेमध्ये आरटीईच्या माध्यमातून जर आम्हाला आमच्या या गरीब विद्यार्थ्याला जर इथे प्रवेश मिळवायचा असेल तर मग आम्ही काय शाळेच्या बाजूला घरं बांधावीत का? हा खऱ्या अर्थाने या शासनाला आमचा प्रश्न आहे। म्हणजे शाळेच्या बाजूला जर घर बांधलं तर आरटीईच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्याला या शाळेमध्ये प्रवेश मिळेल, अशा पद्धतीची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। आपल्या या तालुक्यामध्ये जवळपास 7 शाळा आहेत, जवळपास 67 विद्यार्थी या आरटीई मार्फत घेणार आहे। परंतु मला असं या जाचकटीच्या माध्यमातून कळते आहे की अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी या आरटीईच्या जी काही शासनाची सोय आहे, सुविधा आहे, त्याच्यापासून 100% वंचित राहणार आहे आणि ह्या सर्व ज्या जागा आहेत त्या इतर विद्यार्थ्यांना मिळतील। आणि जो संविधानाने या 6 ते 10 वयोगटातल्या मुलांना आर्टिकल 31 प्रमाणे जो संविधानाने अधिकार दिला आहे की मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे या विद्यार्थ्यांना शासनाने द्यायचं आहे, गव्हर्नमेंटने द्यायचं आहे, त्याला कुठेतरी बाजूला सारून या आताच्या या बीजेपी गव्हर्नमेंटने या संपूर्ण शिक्षणाचा बट्ट्याबोळ लावलेला आहे आणि या अशा जाटगती टाकून इथल्या वंचित घटकातील आर्थिक दुर्बल असणाऱ्या घटकातील विद्यार्थ्यांचं असं नुकसान या शासनाने केलं आहे। आम्ही याचा निषेध करतो। या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या शासनाला आमची विनंती असेल की कुठल्याही परिस्थितीमध्ये या 1 किलोमीटरच्या आतचा जो तुम्ही अट टाकलेली आहे ते किमान 5 ते 10 किलोमीटर पर्यंत, किंवा जे तुम्ही मागच्या वेळेस 3 किलोमीटरची अट टाकली होती ते किमान 3 ते 5 ही अट ही रद्द करून 3 ते 5 किलोमीटरच्या आतमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, अशा पद्धतीची अट नवीन सुधारित दुरुस्त करावी आणि या 10 तारखेपर्यंत जो कालावधी या विद्यार्थ्यांना दिलेला आहे ऑनलाईन करण्याचा, तो कालावधी सुद्धा वाढवण्यात यावा, अशा पद्धतीची मागणी या विद्यार्थी आणि पालकाच्या वतीने वंचित बहुजन आघाडी इथे शासनाच्या स्वाधीन करते आहे। आणि जर हे झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये या विद्यार्थ्यांसाठी हा शिक्षणाचा जो हक्क आहे, हा लढा आहे, हा महाराष्ट्रभर भेटल्याशिवाय राहणार नाही, एवढीच या ठिकाणी या विद्यार्थ्याच्या माध्यमातून आम्ही शासनाला इथे ग्वाही देतो, इथे इशारा देतो आहे की येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या अटी आहेत, ह्या अटी 100% आपण रद्द केल्या पाहिजे, एवढंच या ठिकाणी आपण सांगूया। आणि या आंदोलनामध्ये आपण सर्व लोकांनी सहभाग नोंदवला, त्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे सुद्धा इथे आभार व्यक्त। मेळघाटातील पेसा क्षेत्रात कार्यरत नियुक्तीपात्र उमेदवारांनी कायमस्वरूपी सेवेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले। 5 ऑक्टोबर 2024 पासून प्रशासनानं मानधन तत्वावर नियुक्ती केलेल्या 17 संवर्गातील कर्मचाऱ्यांना अद्यापही कायम करण्यात आलेलं नाही।
आदिवासी शिक्षण सेवकांसह आदिवासी 17 संवर्ग पेसा कर्मचारी संघटनेच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। कायम करा, हक्क द्या अशा घोषणा देत आंदोलकांनी आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतली आहे। जोपर्यंत कायमस्वरूपी नियुक्तीचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनेनं दिलाय। नमस्कार, मी संतोष शेखलाल सावलकर, शिक्षक संवर्गातून। आम्ही मेळघाटचे आदिवासी लोक 11 फेब्रुवारी 2026ला शासनाने GR काढला की बा यांना कायमस्वरूपी नियुक्ती द्या, परंतु आतापर्यंत आम्हाला नियुक्ती दिलेली नाही आणि आमची जी घरची परिस्थिती आहे ती खूप बिकट आहे। कारण घरी कामं करणारे कोणीच नाही, आम्हाला शेती नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही मुलाबाळांचे शिक्षण किंवा जे आमचे समोरची जी पिढी आहे त्यांचं शिक्षण आम्ही कसा करावा आणि एवढा दिवस होऊनही गव्हर्नमेंटने आतापर्यंत आम्हाला कायमस्वरूपीची नियुक्ती दिलेली नाही। त्यामुळे आमचं लग्न होत नाही आहे, वेळेवर नोकरी भेटत नाही। त्यामुळे आम्हाला खूप साऱ्या गोष्टी सहन करावं लागत आहे। कारण नोकरी नसेल तर समाजात जे लोक आहेत ते पोरगी देत नाही आणि कसं आहे, एवढं शिकूनही समजा नोकरी भेटली नाही तर मग या शिकण्याचा अर्थ काय? तर मागण्या पूर्ण झाला नाही तर आम्ही हे जे आंदोलन आहे आजपासून जे बसलो 27 पासून हे जे आंदोलन आहे बेमुदत आंदोलन चालू राहील जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही। प्लस आमच्याकडे 350-400+ विद्यार्थी आहेत, सर्वांचा पोटापाणीचे प्रश्न आहे। त्यामुळे गव्हर्नमेंटनी आमच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावा आणि आम्हाला परमनंटची नियुक्ती द्यावा। बदलापूर शाळकरी अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणी बस चालक आरोपी जयेश मुने याला पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केलं। या प्रकरणाची सुनावणी पोक्सा विशेष न्यायालयात न्यायाधीश VM पत्रावळे यांच्या समोर सुरू आहे। या प्रकरणात बदलापूर विभागाचे ACP शैलेश काळे हे तपास अधिकारी आहेत। अधिक तपासासाठी पोलिसांनी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती। न्यायालयानं आरोपीला जयेश मुने याला 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। बस चालक आरोपीनं आणखी किती अल्पवयीन मुलींशी अशा प्रकारे गैरवर्तन केले याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। दरम्यान या प्रकरणात पोलीस अधिकारी शैलेश काळे यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिलाय। आज दिनांक 27/2/2026 रोजी आरोपी जयेश मुने याला कल्याण कोर्टामध्ये पत्रावळे मॅडमच्या कोर्टामध्ये BNSच्या सेक्शन 74-75-79 अन्वये आणि अलॉंग विथ 8-12 पोक्सो अन्वये कोर्टापुढे प्रोड्यूस केलं होतं। आज दोन्ही पक्षांच्या युक्तिवाद ऐकून मेहरबान कोर्टाने त्यांना 2/3/2026 पर्यंत वाढीव PC दिलेली आहे। काय प्रकार आहे थोडक्यात सर, काय केलं होतं यांनी? हा आरोपी शाळेमध्ये ड्रायव्हर आहे, त्यांनी त्या शाळेतल्या मुलींची छेडाछेड केल्याबद्दलचा हा प्रकार आहे। पोलिसांना त्याच्यासोबत अजून इतर बायकांची मुलींची छेडाछेड केली काय याची चौकशी करण्यासाठी वाढीव PC देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये स्कूल बसमध्ये हा प्रकार झालेला हा स्कूल बसमध्ये प्रकार झालेला आहे। कल्याणमधील मोहने गाळेगाव परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झालाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते। माहितीनुसार मुलं खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केलाय। यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दुसऱ्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर स्थानिक नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त आणि महापौरांची भेट घेऊन परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। परिसरातील नागरिकांनीही तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। तुमचं नाव काय मॅडम? तेजश्री हेमंत गायकवाड। काय झालं मॅडम? आमच्या भागामध्ये म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कल्याणच्या परिसरामध्ये आमच्या भागामध्ये भटक्या कुत्र्यांचा खूप प्रभाव वाढलेला आहे। ते लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना, रस्त्यावरती खेळणाऱ्या मुलांना चावायला धावतात। अशी एक घटना आमच्या भागामध्ये मोहने गाळेगाव परिसरामध्ये घडलेली आहे। एका 7 वर्षाच्या बालकाला एक भटका कुत्रा चावून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि दुसरा मुलगा तो जखमी झालेला आहे। म्हणून महापालिकेने या भटके कुत्र्याच्या ह्याच्यामध्ये बंदोबस्त करावा अशी आम्ही आयुक्तांना निवेदन केलेलं आहे। घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाची प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेतली आहे। विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात लवकरच चर्चेचं आश्वासन देण्यात आलं असून तोडगा काढण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्याची तयारी सुरू आहे। नांदेड मनपा कामगार कर्मचारी युनियनच्या वतीनं
कॉम्रेड गणेश शिंगे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या झाडू आणि नाली सफाई कामगारांना प्राधान्य देणं आणि बिन कामगारांची नावं यादीतून कमी करणं यांचा समावेश आहे। प्रशासन आणि युनियन यांच्यात सकारात्मक संवादाची प्रक्रिया सुरू झाल्यानं लवकरच समाधानकारक निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शहरातील स्वच्छता सेवाही सुरळीत सुरू राहण्याचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। आज नांदेड वगळा महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीनं महानगरपालिका अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचं काम करणाऱ्या अमृत एंटरप्राइजेसच्या कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 6 वाजल्यापासून काम बंद आंदोलन केलेलं आहे। आजच्या काम बंदच्या आंदोलनाच्या भूमिकेतून आमच्या फार छोट्या मागण्या आता मजूर बिनकामी कामगारांना कंपनीच्या कामगार यादीवरून कमी करावं आणि प्रत्यक्ष झाडू मारणारे आणि नाली काढणाऱ्या कामगारांना कामावर घ्यावं, या 2 मागण्यासाठी आज आमची मागणी आहे। आपण म्हणल्याप्रमाणे की माननीय आयुक्त आणि माननीय महापौर मॅडम यांनी काल ज्याचे 100 दिवसाचा संकल्प जाहीर केलेला आहे, त्याच्यामध्ये नांदेड शहरामध्ये बऱ्याच सुविधा देण्याची त्यांनी कल्पना जाहीर केलेली आहे। मला त्या बाबतीमध्ये काही टीका करायची नाही आहे, परंतु मला या ठिकाणी अतिशय विनम्रपणाने माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना माझी विनंतीपूर्वक निवेदन आहे की 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित होतात आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं नांदेड शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याची कल्पना आपण जाहीर केलेली आहे, ही स्वागत आहे आमच्याचं। परंतु आम्हाला खंत या गोष्टीची आहे की या नांदेड शहरातल्या नागरिकांना जिवंत ठेवण्याचं काम महानगरपालिकेचा कर्मचारी करतो। जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, स्वच्छतेपासून ते आरोग्यापर्यंत, दिवाबत्तीपासून ते पाणी पुरवठ्यापर्यंत, मलनिसारणापर्यंत सर्व सुविधा महानगरपालिकेचा कर्मचारी पुरवठा करतो। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचे 150 ते 250 करोड रुपये रक्कम महानगरपालिका येणं आहे। महानगरपालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी याचिका दाखल करून निर्णय आणले। महानगरपालिका प्रशासनाला 7व्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कम 5 आठवड्यामध्ये द्यावा असा निर्णय दिला, परंतु महानगरपालिका प्रशासनाने माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही। 2 हप्त्यापासून त्यांनी आम्हाला कर्मचाऱ्याची रक्कम दिली नाही। मी स्वतः औद्योगिक न्यायालयापासून 2 निर्णय आणले, त्याची सुद्धा अंमलबजावणी केली जात नाही। हायकोर्टामध्ये जाऊन इष्टे मागतात, इष्टे सुद्धा मिळत नाही, अंमलबजावणी करत नाही। मग 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ज्या नांदेड शहरातल्या नागरिकांना नागरी सुविधा पुरवठा करणाऱ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याची 200 करोड रुपयाची येणार आहे, त्या 200 करोड रुपयामधून या 100 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला काय देऊ शकले नसतं का? 100 दिवसाचा कार्यक्रम तुम्हाला कोण करणार आहे? का हवेमधून कोणती यंत्रणा येणार आहे का? त्या जमिनीमधून कोणतं हे येणार आहे? महानगरपालिकेचा कर्मचारीच काम करणार ना। मग त्या 100 दिवसामध्ये त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या रक्कम देण्यासाठी तुम्हाला त्या 100 दिवसामध्ये उल्लेख करता आला नाही का? यासाठी आमच्या त्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा आमची टीका नाहीये किंवा विरोध नाहीये। तुम्ही तुमच्या पद्धतीने राजकीय कार्यक्रम करा, परंतु महानगरपालिकेला घेऊन चालणारा जो कर्मचारी आहे, नांदेड शहरातली साफसफाई करणारा जो सफाई कामगार आहे, त्याच्या हक्काच्या रकमा महानगरपालिका व्यवस्थापनाने गुन्ह्यानं द्यावं आणि असे आंदोलन होऊ देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने थोडं जागृत राहावं। आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, आमच्या मागण्या तात्काळ सोडाव्यात अशी तुमच्या माध्यमातून विनंती आहे। किरीट सोमय्या यांनी सांगली जिल्ह्यातील उरुण ईश्वरपूर नगर परिषद तसंच आटपाडी नगर पंचायतीला भेट देत जन्म प्रमाणपत्रांच्या नोंदीचा आढावा घेतलाय। संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कागदपत्रांची पडताळणी आणि दुरुस्ती प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। यापूर्वी राज्यात खोट्या कागदपत्रांच्या प्रकरणाचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर प्रशासन अधिक सतर्क झालंय। संशयास्पद प्रमाणपत्रांची तपासणी, रद्द केलेल्या नोंदणीचे पुनरावलोकन आणि सायबर सुरक्षेला बळकटी देण्याची पावलं उचलण्यात आलीत। स्थानिक तहसीलदार आणि निबंधक कार्यालयाकडून जुन्या नोंदी अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे। नागरिकांना पारदर्शक आणि कायदेशीर सेवा मिळावी यासाठी विशेष मोहीम राबवली जाते। या उपक्रमामुळे प्रशासनातील विश्वासार्हता अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त होते। सांगतो मी, माझ्या येण्याचे 2 हेतू, एक बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा आणि जिल्हा भाजपच्या लोकांची SIR संबंधात चर्चा आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन। काल आमची महाराष्ट्र भाजपची जे या निवडणूक प्रक्रियेचे प्रमुख आहे चोकालिंगम साहेब यांच्याशी विस्तृत 50 मिनिटं चर्चा झाली। SIR एप्रिल 1 पासून सुरू होण्याची शक्यता आहे। SIRचा उद्देश मतदार यादी शुद्धीकरण, म्हणजे एकही बांगलादेशीचं नाव मतदार यादीमध्ये असता कामा नये आणि एकही जो जेन्युइन मतदार आहे त्याचं नाव सुटता कामा नये।
त्यासंबंधी भाजपची आज बैठक आहे. लास्ट वेळा तुम्ही तासगावमधल्या एका अधिकाऱ्याच्या घराच्या तपासणीसाठी आला होता, त्याचं पुढे काय झालं नेमकं? मला वाटतं त्याच्यात पण संबंधित इन्कम टॅक्स आणि ईडी आणि त्यांनी फायनान्शियल बऱ्यापैकी प्रॉपर्टी जप्त करून कारवाई करायची होती ती केली आहे. तुमचा फॉलोअप चालू आहे का? आता एकदा कसं असतं की इन्व्हेस्टिगेशन आणि ज्युडिशरीच्या हातात गेल्यानंतर ज्युडिशरी तर आपने आपका काम कर दिया, अभी हमें हमारा काम करना है. ही मर्यादा पाळावी लागते. भिवंडी शहरातील खोका कंपाऊंड परिसरात असलेल्या निलेश डाईंग या डाईंग कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी तीव्र होती की काही वेळातच कंपनीची संपूर्ण 3 मजली इमारत आगीच्या विळख्यात सापडली. आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दल आणि कल्याण अग्निशमन दल यांच्या 5 गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणले. सध्या कुलिंगचं काम सुरू आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आग पूर्णपणे विझवल्यानंतरच कंपनीच्या मालमत्तेचं नेमकं किती नुकसान झालंय याचा अंदाज घेता येणार आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अधिक तपास सुरू आहे. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.